सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यानं विद्युत तारेच्या डीपीला धरून आत्महत्या केल्याची घटना खानापूर इथं घडली आहे। मयत माधव पांडुरंग खांडेकर राहणार खानापूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर वय वर्ष 45 यांनी स्वतःच्या शेतातील नापिकीला कंटाळून आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या शाळेच्या पाठीमागील विद्युत डीपी जवळ गेले व ताराला स्पर्श करून विद्युत चालू असताना शॉक लागून मृत्यू झाला आहे। खानापूर तालुका अहमदपूर इथं त्यांच्या वडिलांच्या नावे 4 एकर जमीन असून त्या जमिनीच्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मात्र सततच्या नापिकीला कंटाळले होते असं त्यांच्या कुटुंबातून सांगण्यात येत आहे। यावर्षी तर अतिवृष्टी झाल्यामुळे शेत शिवारात तळपायापासून गुडघ्या इतके पाणीच पाणी आहे व हातचं उत्पन्न गेलं। आता आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा व आपल्या कुटुंबाला कुठून खाऊ घालायचं, त्यांचा कपडा लत्ता अशा अनेक गोष्टी त्यांच्या मनात सतावत होत्या असं त्यांचे चुलत भाऊ दत्तात्रय व्यंकटराव खांडेकर राहणार खानापूर वय वर्ष 40 व नाथराव खांडेकर राहणार खानापूर वय वर्ष 45 यांनी बोलताना सांगितले। ते सतत असं म्हणायचे की दरवर्षी नापिकी होत असल्यामुळे आपला उदरनिर्वाह भागत नाही, आता आपलं जगणं हे शक्य नाही असं त्यांनी एक दोनदा बोलल्याचं सांगितले। ज्याची भीती होती तेच त्यांनी आज रोजी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूस असलेल्या विद्युत महामंडळाच्या डीपी लाईट चालू असताना धरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार आहे असं त्यांचे चुलत भाऊ माहिती देणारे दत्तात्रय व्यंकटराव खांडेकर वय वर्ष 40 राहणार खानापूर यांनी बोलताना सांगितलंय। त्यांचे शवविच्छेदन किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले व किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे। माधव खांडेकर यांचा मृत्यू झालेला आहे, नेमकं काय कारण सांगाल त्या मृत्यूचं? आज घटना घडून येते, घटना घडली त्यांना सतत या लेकराबाळाच्या परपंचिक अडचणीचा सामना करीत असताना शेतामध्ये जरी त्याच्या नावावर जरी शेती नसली तर वडिलाच्या नावावर शेती आहे। शेती स्वतः करतो, त्याची बायको, ते त्याचा भाऊ, भाऊजे आणि त्याच्या माझ्या शेजारी शेती आहे, ही दुसऱ्या शेजारी आहे। आजच्या तारखेमध्ये त्याच्या वावरामध्ये इतकं पाणी वाहतंय, हे त्याच्या मनामध्ये काय भरलं की काय आलं की उपजीविका कशी करू हे त्यानं काय त्याच्या मनामध्ये उपदेश घेतला काय कळलं नाही। मी रस्त्यानं जात असताना आमच्या पुतण्यानं फोन केला, महादेव असं डीपीला चिटकलाय। मग आता चिटकला म्हणल्यानंतर घोषित करता येत नाही, आपल्याला डिक्लेअर करता येत नाही। आम्ही दवाखान्यात आणलं, डॉक्टरने डिक्लेअर केलंय। आजच्या दिवसामध्ये हे एवढं मला या मीडियाच्या माध्यमातून बोलायचं आहे। नमस्कार, माझा भाऊ होता शेतामध्ये पाणी असल्यामुळे 4 दिवस झालं सारखा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे ते शेतातलं पीक जास्त काही नाही म्हणून त्याच्यामुळे शेताच्या कंटाळून माझे लेकरं 4 आहेत, मी लेकराला आता काय खाऊ घालू, काय हे करू, त्याच्यामुळं त्यानं काय झालं की संताप त्याला आल्याने झाला आणि घर त्याची परिस्थिती अशी वाईट होती की ते आता लेकराला पण त्याचे पोट नाही हे करू शकत नाही। त्याच्यामुळे त्याच्या मनात काय आलं की त्यानं जाऊन डायरेक्ट ते आत्महत्या करायचे केलं, त्यानं प्रोसिजर डीपीला जाऊन धरले।